कच्च्या कैरीचं लोणचं बनवण्याकरिता मी इथे 1 किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून कैरीचा हा देठाकडचा भाग काढून त्यानंतर कैरीच्या अशा लहान लहान फोडी करून 2 ताटांमध्ये 1 तासाकरिता वाळवायला ठेवून दिलेल्या आहेत. लोणच्यात घालण्याकरिता मी काही बेसिक मसाले घेतलेले आहेत. मसाले कच्चेच आपल्याला अगदी हलकेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 कप मोहरीचं तेल छान तापवून घ्यायचं आहे. तेल हलकंसं थंड झालं की त्यामध्ये 1 लहान चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर वाटलेला मसाला घालायचा आहे व सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 1 लहान चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट व 5 चमचे मीठ घालून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व याला पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून द्यायचा आहे. लोणच्याचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. आता यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या आहेत व याला व्यवस्थित मिक्स करून यावर एक जाळी ठेवून 1 तासाकरिता याला ठेवून द्यायचं आहे. हवं असेल तर तुम्ही हे लोणचं रात्रभर सुद्धा ठेवू शकता. कैरीचं चटपटीत लोणचं बनून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर लोणचं स्टोअर करायच्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा.